ए नेत्र हो मेरो हर तुम में ज्योत धरी हर बिन अवर ना देखो कोई हरी शिवा कोणाला बघायचं नाही हे गुरु साहेबांचा उपदेश आहे। सगळीकडे विठ्ठल विठ्ठल इथे आल्यानंतर असे आम्ही पण ना भक्तीमध्ये असतात आणि सगळे आम्हाला हे विठ्ठलाचे स्वरूप आहे सगळे। वारकऱ्यांचे पाय चेपणारे हे सरदारजी मूळचे नांदेडचे आहेत। वारी सोहळा दिवेघाट सर करून सासवड मुक्कामी येतो। घाट पार करून आलेल्या वारकऱ्यांचे पाय चेपून देण्यासाठी अनेक हात यावेळी निस्वार्थ भावाने पुढे सरसावतात। वारकऱ्यांची सेवा करणारे असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सरदार नरेंद्र सिंग। शीख धर्मीय असलेल्या सरदार नरेंद्र सिंग वारकऱ्यांचे पाय चेपताना हीच खरी ईश्वर सेवा असल्याचं सांगतात। सरदार नरेंद्र सिंग यांच्या या निस्वार्थ सेवेवर प्रकाश टाकणारी आजची सॅल्यूट स्टोरी। वारीबद्दल माहिती आहे, सगळं काही माहीत आहे। गुरु ग्रंथ साहेबामध्ये सेकंड गुरुची वाणी आहे गुरु अंगद देव साहेबजीची। ए नेत्र हो मेरो ए नेत्र हो मेरो हर तुम में ज्योत धरी हर बिन अवर ना देखो कोई हरी शिवा कोणाला बघायचं नाही हे गुरु साहेबांचा उपदेश आहे। गुरु अंगद देव साहेबजीचा उपदेश आहे। डोळ्यांना समजून करतात। नेत्र म्हणजे नेत्र, हे नेत्र हो मेरो हर तुम्ही ज्योत धरी, हरीने तुमच्या डोळ्यामध्ये ज्योत ठेवलेली आहे। हर बिन अवर ना देखो कोई हरि बिना देखो मत। और भगत नामदेव जी की वाणी है, जत्र जाओ तत्र विठ्ठल भ्याला विठ्ठल भ्याला विठ्ठल बिन संसार नाही। सगळीकडे विठ्ठल विठ्ठल इथे आल्यानंतर असे आम्ही पण ना भक्तीमध्ये असतात आणि सगळे आम्हाला हे विठ्ठलाचे स्वरूप आहे सगळे। हे परमेश्वराचे रूप आहे। मनुष्य रूप म्हणजे मनुष्याची सेवा करतात ना, ते परमेश्वराची सेवा करतात। आमचे माननीय डॉक्टर अवधूत पवार सर, त्यांचं हे देण आहे। 8-9 वर्षापासून ते सेवा करतात आणि मी पण 2-3 वर्षापासून सेवा करण्यासाठी येतो त्यांच्यासोबत आणि मला चांगलं वाटते। आणि लोकांचे जे आम्ही हे दुःख दर्द दूर करतात त्याच्यामुळे आम्हाला अत्यंत प्रसन्नता मिळते। कमीत कमी 2 दिवसाचे आमचे शिबिर असते, त्याच्यामध्ये 2,500 ते 2,500 लोकांची आम्ही सेवा करतात। हां, आणि स्वतःच्या खर्चाने येतात, स्वतःच्या खर्चाने। देवाचा सगळं काही पांडुरंगाची कृपा आहे आणि सगळं काही गुरु ग्रंथ साहेबाचा एकच संदेश आहे मानवता धर्माला। आपल्या धर्मामध्ये राहून परमेश्वराचे नाव घ्या, देवाचं नाव घ्या। गुरु ग्रंथ साहेबाचाच संदेश आहे। गुरु साहेबांनी पण ते सांगितलेलं आहे, सगळ्यांची मनुष्याची सेवा करा तुम्ही। हां, हे देव तुमच्या पाठीशी आहे आणि कोणी काही तुम्हाला हे करणार नाही। खरं तर म्हणजे ना, वारी ही भेदाभेद विसरायला लावते। सर्वजण एकरूप आहोत, सर्वजण एकाच देवतेचे आपण सर्वजण आहोत आणि कोणत्याही प्रकारचा इथं भेदाभेद नाही, हेच या सेवा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। आणि वारी असंख्य अशी उदाहरण आपल्या समाजापुढे उभे करताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन ज्ञानेश्वरसह मी प्रीतम पुरोहित, सासवड।